बच्चू कडू यांचं उपोषण मागे, सरकारने दिले आश्वासन। बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे, राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन। कार्यकर्त्यांशी चर्चा करून शनिवारी निर्णय जाहीर करू अशी भूमिका कडू यांनी घेतली होती। तोवर उपोषण सुरूच राहील असंही सांगितलं होतं। शनिवारी मंत्री सामंत यांनी कडू यांची भेटी घेतली। भेटीदरम्यान चर्चा केली। त्यानंतर कडू यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी आज ता. 14 अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे। तसेच उद्याचा चक्काजाम आंदोलनही रद्द केलं आहे। परंतु राज्य सरकारने मागण्या मान्य करत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर 2 ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही कडू यांनी दिला आहे। यावेळी राज्य सरकारने बच्चू कडू यांना पाठवलेलं पत्र मंत्री सामंत यांनी वाचून दाखवलं। शेतकरी आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी पुढील 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल। तसेच सक्तीची कर्जवसुली स्थगिती आणि नवीन कर्जासाठी तातडीने बैठक लावू। दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी 30 जूनच्या अधिवेशनात पुरवण्या मागणीत तरतूद करू। तसेच विविध मागण्यांसाठी त्या विभागाच्या मंत्र्यांशी बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील, असं पत्रात लिहिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केल्याचं बच्चू कडू म्हणाले। दिव्यांगांच्या बाबतीत आपण 25 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 20 मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे। आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत। आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी, अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंतीदिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू, अशा इशारा देत बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केलं। राज्यमंत्री उदय सामंत यांच्या दिलेल्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी हे उपोषण मागे घेतले आहे। यामध्ये बऱ्याच मागण्या मंत्रिमंडळ लावून पूर्ण केल्या जात आहे आणि यातील शेतकरी कर्ज माफी यासाठी 15 दिवसात एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसलेला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि दिव्यांगच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल।